क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा जय असो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा जय असो. ज्याला शक्य असेल त्यांनी बोलत बसा. झाडू चालू के चालू द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं खत्म होने दे अभी. अरे अलाउड नहीं है. शिक्षित होते, शिकलेले होते आणि विचाराने प्रगल्भ होते. आज आपल्या समाजामध्ये शिक्षित लोक आहेत, गंगा आहे, ही अंगी आणलेली आहे, या दोन दाम्पत्याने आणलेली आहे. महिला शिक्षिका, त्याचबरोबर त्या प्राध्यापिका सुद्धा त्यांनी त्यावेळेला कामगिरी केलेली आहे. म्हणजे खूप मोठं काम आहे. सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलायचं म्हटलं तर वेळ अपुरा पडणार आहे. तर मी त्यांच्याविषयी जास्त काही न बोलता तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. त्याचबरोबर आज जे पौष पौर्णिमा आहे, त्या पौष पौर्णिमेला तथागतांच्या आपल्या ज्या काही 12 महत्त्वाच्या पौर्णिमा असतात, या प्रत्येक पौर्णिमेला तथागतांच्या आयुष्यामध्ये काहीतरी एखादी घटना घडलेली आहे, महत्त्वपूर्ण घटना आहे आणि म्हणून आपण ही पौर्णिमा साजरी करतो. आपला तो उत्सव आहे, मंगलदिन आहे आणि आजही तथागतांची राजगृहामध्ये भेट झालेली आहे. त्याचबरोबर राजा बिंबिसार यांची धम्मदीक्षा ही त्यांनी पौष पौर्णिमेला केलेली आहे. या पौष पौर्णिमेच्या सावित्रीबाई फुले जयंतीच्या तुम्हा सर्वांना माझ्या झोन क्रमांक 4 महिला कार्यकारिणी त्याचबरोबर माझ्या ससानी परिवाराकडून मंगलमय शुभेच्छा देऊन इथं सांगते. जय भीम. नंदकुमार नागवंशी सर आलेले आहेत. नागवंशी सरांचं असं आहे, सर या समोरच ठीक आहे. नंदकुमार कासारे नागवंशी सर यांचा परिचय घेण्याची आवश्यकता तशी नाही आहे. प्रत्येक रविवारी म्हणजे साधारणपणे आतापर्यंत 2014 पासून त्यांनी एकही रविवार चुकवला नाही आहे.
प्रत्येक रविवारी ते आहे लेणीवर तिथे जातात. अजूनही एकही रविवार चुकलेलं नाहीये आणि तिथे गेल्यानंतर ते वंदना घेतात आणि सातत्याने ते उपक्रम चालू आहे. पण ते जे आहे आज त्यांचे जे वय आहे ते 65 वर्ष वय आहे. त्यांची मिसेस का परवा ॲडमिट असताना सुद्धा मी त्यांना विनंती केली, सर अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्यांच्यावर मी बऱ्याच ठिकाणी फिरलोय, पुण्याला गेलोय, बेळसेगडीला गेलोय. त्याला विनंती केली, सर तुम्हाला जमत असेल तर या. ते विनंतीला मान देऊन तिथे आलेले आहेत. आतापर्यंत किती रविवार झाले असतील? 807 न चुकता रविवार त्यांनी आलेले आहेत. 807 आणि हा जागतिक विक्रम आहे. जागतिक विक्रम त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचा आणखी छंद आहे पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे. हे जे आपल्या समोर जे काही तुम्ही पाहताय ते जे काही तुम्ही पाहताय त्यांनी स्वतः बनवलेलं आहे. ते त्यांचं हाताचं पेंटिंग जे आहे जे काही तुम्ही पाहताय सगळं त्यांनी स्वतः बनवलेलं आहे. आर्टिस्ट पण खूप सुंदर आहे. पाली भाषेचं त्यांना ज्ञान पण आहे. पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार पण करतायत आणि अशा प्रकारचं अत्यंत सुंदर असं उपक्रम ते करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे शिल्प आहे किंवा हे जे आपलं बुद्ध धर्माचं जे खजिना आहे हा लोकांपर्यंत गेला पाहिजे. मग कशा स्वरूपात गेलं पाहिजे? तर अशा प्रकारे चित्र स्वरूपात गेलं पाहिजे. याची भाषा शिकवतात पण पाली शिकवतात पण ते. तर आज मी माझ्या विनंतीला मान देऊन सर इथे आलेले आहेत. मला त्यांना विनंती करायची की ही जी लेणी आहे ह्या लेणीचा सरांनी सखोल अभ्यास केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या कुठल्याही लेणीबद्दल तुम्ही त्यांना विचारा तर ते तुम्हाला पटापट सगळी माहिती देतील. ह्या लेणीसोबत त्यांचा फार अभ्यास आहे. मला आठवतं मागच्या वेळी गुरुजी पण होते, पगारे गुरुजी. आम्ही गोरेगावच्या जवळपास एक 50-60 मुलांना विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहल म्हणून कांदिवलीमध्ये घेऊन गेलो होतो. त्यावेळी पण सरांनी फार सुंदर माहिती दिली. तर आता माझी विनंती आहे की ह्या लेणीबद्दल त्यांना माहिती दिली. नमस्ते जयंती. मी बहुलाचार्य नंदवर कासारे आणि पाठक पण आहे. नागोची शिक्षण अभियानचा संस्थापक आहे. आम्ही त्यांच्या विद्यमाने 1 ऑगस्ट 2010 पासून सलग 16 वर्षे कोविड केलेली मार्च एवढ्या गेली नॉनस्टॉप 806 रविवार केले. ते उद्याचे 807वी महापौर आहे. तर त्या सर्व उपासक मंडळांना कार्यक्रम स्वागत करूया. आणि या ट्रेनवर 10 वर्षापूर्वी 2013 साली आमच्या शालिनीताई उपस्थित असताना आम्ही 7-8-10 जण निवडत असताना 322 वर्ष याच ट्रेनमध्ये पहिली महापौर होता. त्याच्या साक्षीदार शालिनीताई आहे. आणि इतर आता दुसरं आहे. मला खूप अभिमान वाटतो की आपण एवढं प्रतिवर्षित. तर मी या लेण्याचा विचार त्याचं मूळ नाव मंडपेश्वर नाही, नैसर्गिक नाही आहे. आणि मूळ दससर लेणी आहे. दससर लेणी दहिसर नदीची काणीच्या लेण्यामध्ये उगम पावते तुळशी गार्डन. ती 10 गावं घेते पण दससर हे पाणी पाकूट नाक बसलं आहे. दससरचं कोळी लोकांनी दहिसर नदी आणि मूळची चंदनसर लेणी. चंदनसर म्हणजे चंदन नावाची नदी. ती चंदन नागराजांनी 3ऱ्या शतकात बांधली. मूळची लेणी तर टेकडी होती. माउंट कोईचर म्हणून होता. तिथं टेकडी होती 200-300 फुटाची. तिथं लेणी होती मूळची लेणी. तिथून ती नदी व्हायची पश्चिमेला अग्निसमोर व्हायची इकडे उठून येतं आणि त्याचा एक उपभाग होता. त्याच्या पलीकडे जे चर्च आहे त्याचे प्रमाणपत्र चर्चमध्ये आपले भगवान बुद्धांची चित्र आहेत 3ऱ्या-4थ्या-6व्या शतकात. मग नंतर 16व्या शतकात जेव्हा पोर्तुगीज आले त्यांनी खड्डक वेस्ट केली. मग त्यांनी संपूर्ण टेकडीच तोडून टाकली. संपूर्ण टेकडी लेणी तोडली आणि तिथं आपले जे ज्यांना ख्रिश्चन धर्माचे विश्वासी स्थानिक आहेत त्यांची वस्ती बसवली आणि एक चर्च कन्वर्ट केले. वर पण बांधकाम केलेलं आहे. अशा प्रकारचं मूळचं आपली 3ऱ्या शतकातली चंदनसर लेणी बुद्धलेली चंदन नागराजांनी 3ऱ्या शतकात. तुम्हाला फोटो वाटेल मुंबईतल्या किती नद्या माहिती आहेत ना तुम्हाला? किती नद्या वाहतात मैगावने मिठीवर बघून 20 नद्या त्या शुद्ध बुद्ध नावाच्या पापूर भाषेला त्याचा इतिहास मी सगळ्या तुम्ही फेसबुकवर जा. पुस्तक ज्ञानावर जवळ 5000 पोस्ट मुंबईच्या इतिहासामध्ये माझ्या व्यक्तिगत कुणाला नाही 20 नद्या आहेत. त्याची नावही पापूर भाषा आहे, पाली भाषा आहे. म्हणजे आपण मिठी नदी बोलतो तिथं मूळचं नाव भगवान त्यांची जी माता होती त्यांची महामायावरून ते माईमध्ये मैकावती असं नाव होतं. अशावेळी मूळची लेणी आता इथं समोर आपण पाहिलं असेल तर नागराजे कार्य त्यांची प्रचार प्रसारीवर
भगवंतूनच शिकले त्यांनी कापलेलं समोर पंढरपुराचे नागपाव होते ते पण त्यांनी कापून काढले. तुम्ही स्तंभ बांधले निघून जे काय दिसत सांगू शकतो का? तिथं भगवान शिव तिथे तोडून त्यांनी जे डेंजर करून टाकले तिथं मूर्ती शिक होते पण इथं मूर्ती ठेवली. नंतर 6व्या शतकात त्यांचा अतिक्रमण हळूहळू कागद लागले ते पुस्तकाचा त्रास झाला त्याचा एक दुष्परिणाम आहे. पण मुळशी जवळजवळ 6 लेणी जिवदानी वेली मंडपेश्वरी कांकेरी वेली दोंडकी वेली मागाडानी वेली आणि नागगिरी धारापुरी ही सगळी म्हणजे 6 लेणी असलेले मुंबई हे भारताचं एकदम बुद्धिस्ट वेस्ट कोस्ट म्हणजे बुद्ध धर्माचा वेस्टर्न मार्ग असा होता. जीवदानी ते विराट होतं कुठेही नाही आपल्याला टॉप पण करायचं आहे. माझी प्रामाणिक इच्छा हीच आहे 2019 आपण 1000 वर्षांना करत आहोत तोपर्यंत मला काही होणार नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारतो पालन करतो मला एका वाक्यात उत्तर द्या. मी कासरे समजा तुम्ही मग कासरे मी 800 वंदना केलं बरोबर. कासरे एक उभे राहायचं इकडून ते उभे राहून एक उभे त्याचं इम्पॉर्टंट ते कासरे म्हणून आहेत त्यांनी 800 वंदना केली. मी त्यांना अनुपालन आहे हृदयस्थान करतो. बुद्ध धर्म कासारे गुरुजींना काय दिले? बुद्ध धर्माने कासारे गुरुजींना काय दिले? भगवान बुद्धांनी कासारे गुरुजींना काय दिले? बघा एका वाक्यात उत्तर सांगा. एका वाक्यात निब्बाणाचा मार्ग नाही. पटापट सांगा. हा नाही चूक. मी त्याचा साक्षीदार आहे सांग काय नाही 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 हा नाही 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 बुद्ध धर्म तुम्हाला नाही तो नाही देणार. मी आता म्हणजे 66 वर्षी माझी वृत्ती गेली. बुद्ध धर्म तुम्हाला एक्सटेन्शन ऑफ डेट देतो निर्वाणाची मुदतवाढ देतो. मी त्याचा साक्षीदार आहे बरोबर बोललो ना मी. त्याच्या आपण अरे काल चावता आज का गेला तो हृदयस्थ अनुपालन करायला पाहिजे. माझ्या घरी माझी पत्नी ॲडमिट असेल 800 रविवार करणे 16 वर्ष माझी भाऊकीने माझ्या बहिष्काराला ते करूनच तुम्ही करा मॅडम. बुद्ध धर्म असं नाही की आता 20 वर्ष जगभर चाललेलं आहे. अमेरिकेमध्ये तिथे मिनिस्टर सायकोलॉजी बसले असतात तिथे गव्हर्नमेंट आहे ना एसपॉटेला मिनिस्टर जातात ते भिक्षू पाहिलं तर अशी मर्ग टाकत आहे झप 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 चालते पायाला फोड आले जातात. हे एक्सटेन्शन ऑफ डेट आहे. त्यासाठी तुम्ही करा. तुम्ही जर ब्राह्मण करा तुमचं जे काय ध्येय असेल तर नक्की पार. माझ्या आई वडील 82 वर्ष जगले आई 25 मला 2066 वर्ष आहे 2001 70 वर्ष मला काही होणार नाही. आता येते एक मार उठे आहे सगळे मला सांगतात कासरी मार उठे त्याला तुम्ही प्रतिकारच करायचा. पण आता काल मला असं झालं हे झालं तर ते निगडीकडे तुम्ही चालूच करतात. आता आई बाबा पुन्हा 10 वर्षाच्या झालेल्या त्यांना पण वय गायिका पण आहे. काहीतरी तुम्हाला एक्स्ट्रा हॉबी याच्या व्यतिरिक्त ठेवा. आपण गाता म्हणतो सर्व म्हणतो याचा दुसरा आपण विहारात बोलतो. विहारात येतो नंतर दुसरी ते सातत्याने येत नाही. रोजगार द्या तोच पैसा ट्रस्टसाठी विहारासाठी एक्सरसाइजसाठी ठेवा आणि तर स्थानिकांना रोजगार द्या. नाही तर काय होणार एकटं विषय कामगिरीची किती काढ उद्या काय त्यांचा आधार काय होत. तुम्ही जर ट्रस्ट केला त्याच्यामध्ये चांगले ट्रस्टी आम्ही पण सातत्याने कला शिकू काय करू तर त्याचा तो पैशाचा प्रभाव कोटिंग राहत आहे. नाही तर आपण याला कारण याला तुमचे 200 300 500 लाखो करोड रुपये पाहिजे. जो फ्रीज वॉक चालू आहे तुला लाखो करोड रुपये गव्हर्नमेंट एकदा तुम्ही झालं तर प्रामाणिकपणे बाहेरचे लोक पण तुम्हाला स्वतः दान धर्म करतील. ट्रस्ट केला तर बाहेरचे लोक पण आपल्या आशिया खंडात भिक्षू लोकसंघ आहेत ते पण येत झाले. सगळे जण विनंती कारण एकटा त्यांची जबाबदारी नाही. आपण येतो लढायला ते पुढे राहणार आणि त्यांचं तर खूप अभिनंदन आहे की एवढे बिकटपासून त्यांनी एवढं केलेलं आहे की त्यांचे साक्षीदार आहे. अक्षरशः अवघड आहे. आम्ही तर बुद्धन चढून म्हणतात त्याची काही वेळ नाही. पण कोणी वेगळ्यावर पण एक परिस्थिती तिथं स्टार्टिंगला टॉयलेट होतं तिथं पण कर्मकांड व्हायचे. आम्ही हळूहळू करून गेलो. मग त्या गव्हर्नमेंटवर प्रेशर आजची बाजी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची अंडी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची अंडी नाही आहे लक्षात ठेवा. कुठेही जा व्हाईट ड्रेस पण तुमची आयडेंटिटी पाहिजे. ते अशासाठी पाहिजे की त्या प्रेशर गव्हर्नमेंटवर प्रेशर येतं तुमचं नाही बाबा व्हाईट ड्रेसवर तुम्हाला प्रेशर. मी अजून एक प्रश्न आम्ही एका लग्नाला गेलो होतो वेळ गेलो लग्न वगैरे झाले भोजन शिकवत होते रात्रीची 9ची वेळ 5 वाड्यामध्ये आमच्या मित्रांमध्ये तिथं 4 भगिनी जेवता कचकचा भांडवल सांगा उत्तर सांगा एका 4 भगिनी जेवता आहेत वय वर्ष 40 ते 50 दागिना सर्व श्रीमंत वगैरे जेवतात भांडतात आम्ही तिघे बहुत आहे आम्ही हायलाइटला चला उत्तर द्या आपल्याला वेळ कमी. 4 भगिनी बौद्ध धर्माच्या श्रीमंत महिना लग्नाच्या वेळी जेवताना भांडत का होत्या कमी पडत खायला नाही आता उल्लेख करा नाही लवकर सांगा. बघा आपण शिक्षणासाठी शिकण्यासाठी येतो आम्ही बोलतो कळतो साहेब
व्हाईट ड्रेस कोड, त्या भडक साड्या घालून आल्या, त्या भडक व्हाईट ड्रेस कोडला तुम्ही जगाच्या कंट्रीला व्हाईट ड्रेस कोड बिझनेस करा महिलांनी. फक्त एक विनंती आहे, चित्र माझी विकत घ्या, व्हाईट पेंटिंग आहे, 2000 आहे, 1000 आहे, 500 आहे, एवढे मला घेऊन सपोर्ट करा एवढी विनंती आहे. आणि आजच्या आमचा आठवपराट आले आहे त्यासाठी मी आमच्या हे माझा पहिला दिवस आहे, त्यांच्या पोस्ट बघतो मग आता सावित्रीबाई फुले मला हे आमचे गुरुच आहेत, बंधूच आहेत, डान्सिंग हे अद्भुत आहे, त्यांना सातवा दिला आपण त्यांना सातवा देऊया. आणि आपले शेवटच्या आशीर्वाद आपण सगळे सामने करत आहे. बहुत सब मंगल प्रखंड सब देवता सब बुद्धान भावने सदा सोंती गौरुते. बहुत सब मंगल प्रखंड सब देवता सब धम्मान भावने सदा सोंती गौरुते. बहुत सब मंगल प्रखंड सब देवता सब संगान भावने सदा सोंती गौरुते. इचितं पतितं प्रियं वित्तमेव संविजन्तु सर्वे पुरेतु चित्त संकल्पा चंदोपना सदा आयुरारोग्य संपत्ती सब संपत्ती मिळवून तसं निर्माण संपत्ती. बघा साधू साधू धन्यवाद. आपल्या सर्वांचं भगवान गौतम बुद्धांचा हे माझं आपल्या कधी काय कॅरेक्टर काढलं याच्यामध्ये नागराजी पुढे घेण्याचा सगळं इतिहास आहे. मी आमच्या गुरु माझे गुरु हे काढताना बिझनेस गुरु आहे आणि एखादे देतो गिफ्ट देतो असं तुम्हाला नागरी लिपी बुद्ध आहे, एक ब्राह्मणी लिपी बुद्ध आहे, एक खरोष्टी लिपीमध्ये बुद्ध आहे, उलट लिपी वाचत त्याच्यापासून ती फारशी झाली. आपले गुरुवारी सेनापती दानशी रुपयाचे घेणार सावित्री माईने मुलींसाठी त्रास आहे ना. सावित्री माईने विशाल कांबळेंना आपण पूर्ण शक्तीनिशी उभं राहायचं आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आणि तन मन धनाने उभं राहायचं. त्याशिवाय ही चळवळ चालू शकणार नाहीये. धम्म संस्कृती टिकवणे फार गरजेचं आहे. हे आपलं होतं, आपण लक्ष नाही दिलं, हे निसटलं आपल्याकडे. इथे माझ्या उजव्या बाजूला बघा क्रॉस दिसतो तुम्हाला, क्रॉस त्याच्यावरती जी आहे चर्च होतं वरती, त्याचं बांधकामावरती इथे क्रॉस आहे. हे का झालं? मधल्या काळामध्ये आपण लक्ष नाही दिलं. त्या लेडीच्या समोरच विहार आहे. माझे स्थानिक मंडळीला नम्र विनंतीची आग्रहाची आहे की इथे मोठ्या संख्येने या आणि पुढचा जो रविवार येणार आहे शेवटचा, आम्ही आरे कॉलेजमधून कमीत कमी 100 हो साहेब, हां सर, 100 विद्यार्थी राहतात. धन्यवाद. साधू साधू सर. सर तुम्हाला त्यांना हे पूर्ण फिरवायचं आहे. 100 मुलं आरे कॉलेजमध्ये येतील, त्यांना हे पूर्ण परिसर फिरवायचं आहे. पण आपल्या मुलांना जोपर्यंत आपण दाखवणार नाही लेडीचं वैभव, तोपर्यंत इथं काय प्रचार तसा होणार नाही. अजूनही सांगतो, सरांनी सांगितलं की मुंबईमध्ये 6 लेण्या आहेत. तुम्ही 6 लेण्यांची नावं सांगा, मी तुम्हाला 1000 रुपयाचं बक्षीस देईन.
माहित नाही. बोला कारला 6 लेण्या मुंबईमध्ये आहेत. पण महाकाली बोलायचं नाही. महाकाली बोलू नका. त्याचं नाव पण आता ह्यापुढे मंडपेश्वर बोलू नका. हे शास्त्रीय सिद्ध आपल्या ब्रह्मामध्ये जो शब्द आहे ते सरांनी सांगितलं. जर हिचं चंदन सर लेडीचं नाव आहे. काय होणार, तुम्ही आपल्या प्राचीन जर साहित्यामध्ये शोधाल तर मंडपेश्वर फिरणार लावणारच म्हणून मी सांगितलं की आपलं पूर्ण पाठबळ द्यायचं आहे आपल्या साहेबांना. वनमेन आर्मी आहे, वनमेन आर्मी आहे आणि वनमेन आर्मी नाही राहायचं आपल्याला त्यांचे पाठबळ द्यायचं आहे. आपण सोबत राहिलं पाहिजे. पण जर पुढच्या वीकमध्ये 100 मुलं इथे दिसतील. धन्यवाद थँक्यू. मुलं कराटेवाले आहेत, क्या बात आहे. कराटेची मुलं आहेत, मार्शल आर्टवाले आहेत. त्यांना सगळ्यांना समता सैनिक दलमध्ये भरती करा. मंडपेश्वर आपण इथे आलात, आपल्या मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना पालकांना इथे घेऊन या. इथे हे आलं पाहिजे. आज आमची ताई ताई कुठे गेली सायची त्यांनी एक व्यक्ती आलेली, त्यांना ते पाहवलं नाही, ते केलं. त्यांनी त्याची मनातली भावना निघाली की उदाहरणाचं स्थळ आहे. त्या काही गोष्टी बोलून गेल्या. ठीक आहे, आपण कायदेशीर लढाई लढू. तुम्ही पण ॲडव्होकेटच आहे. आपण कायदेशीर लढाई लढूया तर कायदेशीर माध्यमातून ते घेऊया. उगाच कोणाची भावना आपल्याला. पण त्यांना पण कळलं, मेसेज गेला. तुम्ही जे म्हणा तुमचं नाव कधी ताई डोंबिवलीवरून आल्या त्या सकाळी 10:30 वाजता डोंबिवलीवरून आल्या. त्यांना अत्यंत वाईट वाटलं. चित्र पाहून अत्यंत वाईट त्यांना वाटलं की काय प्रकार आहे. आणि कोरोना कोणी चिमणी आतोडा कोणी मारला? तुम्ही मारला का चिमणी आतोडा? ती वरवंटा बनवणारी स्त्री जी असते रस्त्यावरती ना, 22 दिवस लागते एक वरवंटा बनायला. 22 दिवस. आणि हे म्हणायला आमच्या महापुरुषांनी केलंय. आमच्या लोकांना चिमणी हातोडा लागलेला आहे. ते स्पर्श करून बघा, संवेदना येतात, वेदना येतात. सरांनी सांगितलं की डेथ ड्युरेशन वाढतं. सरांचं 65 वय आहे. कोणी बोलणार का? त्याच्यापेक्षा जास्त म्हातारा मी वाटतोय. 65 वय आहे त्याचं. किती चेहऱ्यावरती तेज आहे. हे धम्माचं तेज आहे. त्यामुळे सर खूप मोठी जबाबदारी आपल्याकडे आलेली आहे. ही जसं ज्यांनी कोल्डिविटी बुद्ध लेणी ताब्यात घेतली तसं ही पूर्ण लेणी आपल्या ताब्यात घ्यायची आहे. पूर्ण पाठबळ विशाल कांबळे यांना द्यायचं. धन्यवाद. जय भीम. सरांनी सांगितलेलं आहे तात्पर्य की आपली जी संस्कृती आहे ती आपण जपली पाहिजे. आणि याचा हा प्रयत्न आपला सुरू आहे. भारतीय बौद्ध महासभेने गेल्या अनेक दिवसापासून आमचे जे अध्यक्ष आहेत जोशी प्रमोद पगारेजी त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही तमाम लोक या ठिकाणी जमतो. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊ आम्ही या ठिकाणी येतो. आणि आमचं सर्वांचं पाठबळ विशाल कांबळेच्या पाठीमागे आहे. आणि असंच भारतीय बौद्ध महासभा जी झोन आहे आमची महिलांची आणि पुरुषांची ती कांबळेच्या पाठीमागे. आणि फक्त कांबळेची जबाबदारी नाही, ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि आपण सर्व मिळून हे साध्य करूया. सावित्रीबाई देवींच्या शुभेच्छा देते. 2026 वर्ष चालू झालेलं आहे, नवीन वर्ष. त्याच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते. आणि सगळ्यांनी सगळं काही ते सांगितलेलं आहे. कासारे गुरुजींनी सांगितलं 10 वर्षापूर्वी आमची भेट झाली होती. 10 वर्षापूर्वी आमची ह्या लेडीवर भेट झाली होती. आणि त्या ठिकाणी माझी मुलगी नीता कांबळे तिने 1000 रुपयाचं ते पिंपळाचं झाड लावलेलं होतं गुरुजी. आमची तयार नाही आहे. तिची पण इच्छा होती, धडपड होती की ही लेणी ताब्यात घेणार म्हणजे घेणार. एवढी हुशार होती. गुरुजींना माहीत आहे की ती वकीलपर्यंत, वकील पोलीस सगळे तिच्या ओळखीचे झाले होते. पण हा करोना काळामध्ये भगवंतानी तिला खूप थोडी वेळ दिली आणि आज ती हयात नाही आहे. तर मी पण 1 वर्ष घरामध्ये तिच्या दुःखामुळे थांबलेले होते. पण मला थांबवलं नाही. ही बुद्धांची ओढ होती, बाबांची ओढ होती. आणि
तर मी आता एक छोटंसं गीत आहे, आता सावित्रीबाईंचं गीत छानपैकी झालेलं आहे, पण माझं आपलं जुनं पुराणं गीत आहे, सगळ्यांनी समजून घ्या. सावित्रीनी गिळलं, सावित्रीनी गिळलं जवरुडीचं जहर, सावित्रीनी गिळलं जवरुडीचं जहर, तव विद्येत माहेर झालं पुण्याचं शहर, तव विद्येत माहेर झालं पुण्याचं शहर, झालं गती बागुरती आणि विद्यार्थी नदी, झाले गती बागुरती आणि विद्यार्थी नदी, या मुलीनं शिकविना पुढं सरसावली ती, या मुलीनं शिकविना पुढं सरसावली ती. सावित्रीची मैत्रीण होती एक मुसलमान, सावित्रीची मैत्रीण होती एक मुसलमान, रूढीवादाची लढाया जशी रशिया सुलतान, रूढीवादाची लढाया जशी रशिया सुलतान, मुळा पोटाया नदीला आला नवा हा बहर, मुळा पोटाया नदीला आला नवा हा बहर, तवा विद्येचं माहेर झालं पुण्याचं शहर, तवा विद्येचं माहेर झालं पुण्याचं शहर. बघा हे आहेत आपल्या मिस मुंबई, मिस मुंबईसाठी दीपाजी खोबराकडे, आणि आपण प्रार्थना करूया आपण की ह्या आता मिस इंडिया होतील असं आपण सावित्रीबाईंच्या हस्ते पुष्प देऊन आपण स्वागत करूया. मिस मुंबई काय ओके डन. आदर्शांना त्रिवारबंधन. आज ज्यांची आपण जयंती साजरी करत आहोत त्या माता सावित्रीबाई फुले यांनाही त्रिवार अभिवादन. खरं तर आज आताच गुरुजींनी सांगितलं आपल्याला त्या मोर्चाला देखील जायचं आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आटोपता घेत आहोत. बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वात तो मोर्चा होणार आहे. आपण सर्वजण वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झाला त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. कारण आता तिथं बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं की आपण इथं दुर्लक्ष केलं, त्यामुळे इतरांचा इथे ताबा झालेला आहे. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी लेणीवर येत चला. आपल्याला फक्त महिन्यातून 2दा यायचं आहे आणि महिन्यातून 2 दिवस बघा कासारे साहेब सलग 807 रविवार त्यांचे सलग न चुकता ते लेणीवर जाऊन वंदना घेतात. कोंडिवच्या लेणी ही जोगेश्वरी अंधेरीमध्ये आहे. तर मग आपल्याला फक्त महिन्यातून 2दा यायचं आहे. आपण निश्चितच या ठिकाणी या. आपण काही लोक म्हणतात नुसतं वंदना करून काय होणार आहे, जसं ती परिस्थिती आहे तशीच आहे. परंतु इथं आपण येण्याने आपण आपली वाटचाल या ठिकाणी असेल तर इतरांनाही देखील कळते. हा मेसेज जातो की नाही त्यांचे कार्यक्रम इथे सुरू झाले. आणि कायदेशीर बाबतीत आपण तर लढतच आहोत. भीमराव आंबेडकर साहेबांनी या लेणीच्या विरोधात आपण केस फाईल करणार आहे. तो वकील आजारी त्यामुळे आपण थांबलो आहोत, पण ते देखील होणार आहे. काहींनी आता सांगितलं बोर्ड लावायचं आहे, तर भीमराव साहेबांची आपण तारीखची वाट बघत आहोत. त्यांनी जशी तारीख दिली, कारण ते येणं महत्त्वाचं आहे. कारण बाबासाहेबांच्या नातवाच्या असलेलं तिथं उद्घाटन झालं तर त्याचा एक वेगळा मेसेज लोकांमध्ये जाईल. त्यामुळे विशाल कांबळे साहेब जसं आम्हाला सर्वांना फोन करून मेसेज करून इथे येण्यासाठी प्रवृत्त करत असतात, तसं साहेबांना देखील ते स्वतःहून फोन करतात आणि साहेबांच्याही देखील ते मागे लागलेले. त्यामुळे निश्चितच आपल्याला ते देखील वेळ मिळेल आणि इथे आपला या लेणीच्या माहितीचा बोर्ड देखील लवकरात लवकर आपण लावत आहोत. या ठिकाणी पुन्हा एकदा अधिक वेळ न घेता आपण सर्वजण वेळात वेळ काढून आला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. विशेष आभार म्हणजे सावित्रीबाई जयंतीनिमित्त ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा वेश या ठिकाणी घेऊन साक्षात त्यांनी आम्हाला या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे सावित्रीबाईंचं. त्यांचं देखील मी अभिनंदन करतो भारतीय लोकसभेच्या वतीने.
भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व शाखांचे अभिनंदन. आपण सर्वजण या ठिकाणी आला. समता सैनिक दल देखील या ठिकाणी आहेत. समता सैनिक दलाचे देखील, कारण प्रत्येक लेडीला वंदनीचे असलेलं संरक्षण समता सैनिक दल असतं. आपण पोलिसांना पत्र दिलेलं आहे, परंतु पोलीस स्टेशनचे काही कुठे या ठिकाणी दिसत नाही. इलेक्शनमुळे नाही आहेत ही इलेक्शन. ड्युटी लागलेली आहे, परंतु आपलं संरक्षण आपण करायचं म्हणून समता सैनिक दल देखील आपल्या या लेडीवर तैनात आहे. त्यांचाही आभार आणि सर्वांचा मी आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाला काही दानदात्यांनी योगदान दिलेले आहे, कोणी अल्प उपहार दिलेले आहे. त्या सर्व दानदात्यांचं देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. नथी मे शरणं मय्यं